खेकड्याचा बेत, रविवार आहे. खेकड्याचा बेत केलेला आहे. आता हे बघा, कांदा भाजायला ठेवलाय कापून. 5-6 कांदे घेतले छोटे मीडियम साईजचे, ते भाजायला घेतले. लसूण आहे आणि खोबरं आता घेते. आणि हे खेकडे, हे त्याचे पेंदे बघा, खेकडे मोठ्या साईजचे आहेत आणि हे पेंदे. आणि हे आपलं जे आहे ते आपण त्याचं ते वाटून ते रस काढून त्याचं आपण कालवण बनवणार आहे. हे बघी कांदा खोबरं लसूण आपण भाजतोय. ह्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं कांदा खोबरं लसूण. आता हे कढीपत्ता टाकते आहे आणि हे आता हिरवी मिरची, आपले हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकणार. आणि हे एक टमाटर टाकणार आणि ही कोथिंबीर आणि हे तर एकत्रित करून हे वाटण होणार आपलं. हे हिरव्या मिरच्या असे तुकडे करून टाकायचे आणि ते त्याचं वाटण करणार आपण. हे वाटण केलेलं तयार आहे. कांदा खोबरं जे तुम्हाला बोलली ते, आणि त्याचं हे मिक्सर आपण पाणी ते काढून बाजूला ठेवलंय रस्स्यासाठी. आणि हे पेंदे हे आपण त्याचं वाटण म्हणजे त्याला वाटून त्याचा रस काढायचा आणि त्याच्यात हे पाणी टाकून वाटायचं आपल्याला. आणि ह्याचं प्रॉपर आपल्याला एकदम पद्धतीने तो रस तयार करायचा आणि तो गाळून चांगला घ्यायचाच गाळणीमध्ये. एक्स्ट्रॅक्ट काढायचा आहे पूर्ण त्या पेंद्यांचा, त्याचा रस काढायचा आहे तो. खेकडे जे आहेत आणि त्याचा तो जे रस काढलाय त्याचा आपण कालवण करतोय. आणि मसाला आता आपण याच्यात मसाले टाकायला स्टार्ट करूया. पहिलं येणार आपलं वाटण टाकूया आपण. सर्वात प्रथम हे सगळं याच्यात धने पण पावडर टाकलेली आहे. तर हे आता वाटण आपण ह्याच्यात मिक्स करायचं. असं मिक्स करून कालवून टाकलं तर ते बरं पडतात. हे वाटण येणार. थोडं आपण रश्याला पण ह्यातलं वाटण ठेवायचं आहे. रस्सा जास्त घट नाही करायचा, थोडा पातळ असं तरी चालतो. हे रस्स्यासाठी आपण वाटण इतका ठेवलेलं आहे. आणि हे पाणी पण ते रश्याचंच आहे. त्यानंतर आपण टाकूया हा गरम मसाला टाकूया. गरम मसाला जरा चांगला टाकायचा. खेकडे आहेत ते जसं आपण चिकन मध्ये टाकतो तसा टाकायला लागणार गरम मसाला प्रॉपर. आणि हळद पावडर, हे हळद पावडर आहे. आणि हा मिरची पावडर, हिरव्या मिरच्या पण वाटणात टाकल्या तर त्यानुसार ते मिरची पावडर त्यानुसार आपलं येणार आहे प्रमाणामध्ये. ना तर तिखट होणार कायचे काय. हे आता बघा कसं कड आलाय खेकड्यांना. आता हे मसाला इतकं आहे. हे इतकंच असं ग्रेव्ही आहे. कमी वाटत नंतर पाणी टाकून कामाला तर वाटत टाकायची काही गरज नाहीये. हे बारीक धीमी आंच करायची एकदम आणि त्याच्यावरती हे शिजणार आहे. आता हे आता असं कड आला. आता आपण पूर्ण प्रॉपर त्याला आपण एकदम ही गॅस बारीक केली बघा, एकदम बारीक करायची.
ओके. ही बारीक केली. आता याला सोडून द्यायला 10 मिनिटासाठी पूर्ण. जरा पण हे ढाकण काढायचं नाही, काय नाही. हे फक्त 10 मिनिटासाठी असं ठेवून द्यायचं. पूर्ण झालं. आता नेक्स्ट आपण रश्याची तयारी करणार. छान आहे. मसाला एकदम परफेक्ट. छान छान, खूप छान, मीठ वगैरे एकदम चांगलं. सुंदर, अतिशय सुंदर, हा. खूप ग्रेव्ही मध्ये पण छान झालाय. हा, रस्सा पिऊन बघा. माझा स्वाद जो आहे ना, हा. इमेजिंग, एकदम जबरदस्त आणि छान जेवण झालंय. थँक्यू. हा. छान छान.